मांजरी परिसरात ड्रग माफियाची जाळी पसरत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या रॅकेट मागे राष्ट्रवादीचा एक प्रभावशाली नेता असल्याचा खडा सवाल माजी सरपंच शिवराज घुले यांनी उपस्थित केला आहे। नेमका तो नेता कोण आणि या प्रकरणाचे सत्य काय, पहा सविस्तर बातमी। मांजरीमध्ये कोयता यांचा सुसवा व मांजरीच परिसर नव्हे तर केशवनगर असेल, 17.5 असेल, मांजरी असेल, शेवाडी असेल, त्या परिसरामध्ये काही पांढऱ्या चालवल्या। माझे पांढरी सकाळी 8 वाजता उघडायची तिथं गर्दी, म्हणजे लोक वाट बघतात ती उघडायची। संध्याकाळी 10 वाजता 11 वाजता पांढरी लाईन लागली। ते आम्हाला कळत होतं की हा काय प्रकार आहे। असले कुठं अचानक पान खाणारे प्रेमी वाढले, तर ते प्रेमी नाही, ते ॲक्च्युली त्याच्यामध्ये माझी माहिती अशी मला कळली, मी जरा काही पोरं पाठवून काढलेली माहिती, तर 30 रुपयाला काहीतरी ते पान विकतात आणि त्याच्यामध्ये ते ड्रग्सचा वापर करतात आणि ते पान पोरांना दिलं जाते। आज माझं असं म्हणत नाही की आमच्या गावातनं म्हणजे गुन्हा दाखल आहे, 70 लाख रुपयाचं ड्रग्स असताना आमचा एक गुल्यांचा मुलगा सापडला आहे। त्याचा सक्का भाऊ राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष आणि तो आज फरार आहे। मग मला एक म्हणायचं की कोण आहे, यांना पाठिंबा कोण देतंय? राष्ट्रवादीतनं काय चाललंय की तुम्ही असल्या गुन्हेगारांना ज्यांचं रॅकेट जर पाहिलं, मी मग अशी DCP साहेबांची एक मुलाखत पाहिली जी पत्रकारांना दिलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं की ते फार राजस्थान आणि हरियाणापर्यंत जाते रॅकेट। 4 कोटी रुपयापर्यंत ड्रग्स सापडले त्याच्यामध्ये आणि त्यांचं म्हणणं आहे की ज्या पूर्ण रॅकेट सापडेल ते कुठं तरी 100 कोटीपर्यंत जाण्याचे चान्सेस। मग आज ही जी परिस्थिती आहे, तर आज गावातली जी सर्वसामान्य गरिबाची पोरं आहेत ह्यांची फार राख रांगोळी चालवली। ह्यांना हाताशी धरून अल्पवयीन पोरांना ह्यात वडून अल्पवयीन पोरांकडनं हे काम करून घेतलं जाते। माझं असं म्हणणं की पोलिसांनी याच्या पूर्ण लक्ष घालावं, नाही तर भारतीय जनता पार्टीला परत रस्त्यावर एकदा उतरायची वेळ यावी नाही। मस्त आम्हाला मान्य आहे, तुम्ही विचारसान पत्रकार की अरे CM तुमचे गृह खातं तुमच्याकडे, पण आम्हाला असं वाटतं की आता मान्य आदरणीय आजीदादा आपले नाही आहेत, पण ही जी घटना आहे ही 2 महिन्यापूर्वीची आणि मग ह्यांना काय कुणा राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांकडनं साथ आहे का, काय नक्की का पोलीस कशाला घाबरतात, यांच्यावर कारवाई का होत नाही? आमच्यासारख्या सर्वसामान्याला ह्या पांढऱ्या दिसतात आणि त्याच्यावरती गर्दी दिसते, पोलिसांना का दिसत नाही? कोण आहे ह्याच्या पाठीमागं? आमचं हीच म्हणणं आहे आणि ह्यासाठी आम्ही झालं भविष्यामध्ये हे जर सगळ्या कारवाई नाही झाल्या तर आम्हाला मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल किंवा CP ऑफिसला जाऊन CPला भेटायला लागेल किंवा वेळ आलं तर मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार करायची वेळ यावी नाही आमच्यावर, एवढीच आमची विनंती असेल पोलिसांना। कोटीचा रॅकेटचं जे DCP साहेबांची इंटरव्ह्यू झाला त्याच्यामध्ये एक भाऊ अटक आणि एक भाऊ फरार आहे। आणि मग मला सांगा हे राष्ट्रवादीतलं आहे, मांजरीतलं आहे, मुलांचं आहे, मला ते विषय नाही। माझा विषय काय आहे, ह्याच्या पाठीमागं कोण आहे, कुणाच्या साथीवर चाललंय? त्या मुलांचं माझ्या माहितीनुसार त्यांच्या स्वतःच्या फेसबुकवरती वेपन असलेला फोटो आहे, अरुण गोविंदला भेटलेला फोटो आहे, अजून काय पाहिजे, राष्ट्रवादीच्या बॅनरचे फोटो आहेत, केक काउंटरचे फोटो आहेत, रॅलीचे फोटो आहेत। मग असलं करायला कोणाला पाठिंबा आहे? का होतं ह्या लेवलपर्यंत का जाते? आज अशी परिस्थिती आहे की सर्वसामान्य जी गरिबाची पोरं आहेत ह्याला वापरून अल्पवयीन मुलांना वापरून हे रॅकेट चालले जाते। ही बेसिक माहिती 100%। योगायोगाने आज पहिल्यांदा कोणतरी मोठा बकरा ॲक्च्युली पोलिसांच्या हाताला लागला म्हणून तरी हे उघड झालं। हे किती वर्षापासून चालू आहे? आम्ही उलट पळपट्टी ते मांजरी हडसर गाव चालत गेलो होतो, 200-250 पोरं का आता त्यावेळेस असं कोयता यांच्या पोरांनी प्रॉपरवरती अटॅक केला। इथं आमचे बंधू बाळासाहेब घुले शिवाजी स्मारक समितीचे, छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष ज्यांनी पुतळा बसवला गावात, त्यांच्यावर अटॅक झाला। मग आता काय झाले, प्रॉपर आमच्या घरात घुसून मारणे, सोनं वरवाडणे का काय करणे, आता एवढंच राहिले का फक्त? आम्हाला माहिती आहे मांजरला एक टपरी आहे, मांजरी फार्ममध्ये एक टपरी आहे, 2-4 टपऱ्यात आम्हाला माहिती आहे किती म्हणणं की ह्या हडसर भागामध्ये काढलं तर असतं 40-50 टपऱ्या। सामाजिक कार्य करायचं आहे म्हणून आम्ही यायचं आणि आम्ही विरोध पत्करायचा। लोकांना असं वाटू शकतं की आम्ही विरोध करायचा म्हणून करतो किंवा विरोधाला विरोध म्हणून करतो, असं नाही आहे। वस्तुस्थितीमध्ये आज गुन्हे दाखल झालेत म्हणून आम्हाला हे उतरावं लागलं आणि ज्यावेळेस आम्ही तरी आधी माहिती की अरे हे कशाच्या जीवा चाललंय, हे ज्यावेळेस गुन्हे दाखल झाले आमच्या लक्षात आलं की अरे ह्याला लय मोठं हे पाठिंबा आणि मोठा कारभार आहे म्हणून एवढी डेअरिंग होत होती। नाही तर बाहेर न आलेल्या मुलं म्हणजे जे आशियांची मुलं जी कोयता गँगवाली, कुणाची आई भाजी विकती, वडील रिक्षा चालवतात, वडील रिकरिंगच करतात, वडील प्लंबरच आहे, कुणाचे वडील काय POPच करतात, असल्यांची पोरं हे करावं कशा जीवा चाललंय? भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आमचे माजी सरपंच शिवराजप्पा घुले, प्रशांत जे असते या सर्वांच्या नेतृत्वाखाली मांजरी परिसरामध्ये ज्या पानाच्या टपऱ्या आहेत त्या ड्रग्सची विक्री होती असं निदर्शनात आल्यामुळं आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलं आहे।
तर ही फार गांभीर्याची गोष्ट आहे. आता आम्ही साहेबांशी बोललो की बाबा अशा पद्धतीने जर या ठिकाणी अशी खुलेआम जर विक्री होत असेल तर नक्कीच आपण ती शोधावी, कारण शोधणं हे काम पोलिसांचं आहे, निवेदन देणं काम हे आमचं आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही ते निवेदन दिलेलं आहे. आणि ह्याच्यात जर काही प्रगती झाली नाही तर माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे गृह खातं आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही तक्रार नेणार आहे की याची शहानिशी व्हायला पाहिजे. आणि भविष्य काळामध्ये शिवराजप्पा गुले असतील, प्रसेनजी असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही फार मोठं आंदोलन करू जर याची शहानिशी झाली नाही तर. कडून निवेदन प्राप्त झालेलं आहे आणि त्यांनी निवेदनामध्ये दिलेल्या ज्या काही सूचना आहेत किंवा ज्या काही केलेल्या तक्रारी आहेत तर त्याप्रमाणे आम्ही 100% कारवाई करणारच आहोत. त्या पद्धतीने तपासणी करून आम्ही कारवाई करतो. यापूर्वी कारवाई केलेली आहे आणि केवळ कारवाई करून आम्ही थांबलेलो नाही तर त्याच्यावरती प्रतिबंध कारवाई सुद्धा आम्ही केली आहे.